नमस्कार मंडळी. सकाळचा वेळ म्हणजे प्रत्येकासाठी अगदी मिनिट मिनिट मोलाचा असतो आणि या सकाळच्या गडबडीत अशा वेळी नाश्त्यासाठी जर का झटपट होणारे काही पदार्थ करता आले तर किती बरं होईल असं वाटतं ना. तर असा सकाळचा वेळ वाचवणारे 2 प्रीमिक्सेस आपण करणार आहोत. फक्त गृहिणींसाठीच नाही, तर मुलं जर का हॉस्टेलला असतील किंवा पतिदेव बाहेर गावी कामानिमित्त गेले असतील तर सगळ्यांना उपयोगी येतील असे हे प्रीमिक्सेस आहेत. चला तर मग लगेच सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण करतोय रवा उपमा प्रीमिक्स. याकरता या ठिकाणी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. शक्यतो मी जाड रवा याकरता वापरते. एक 2 मिनिटं याला मध्यम आचेवर भाजून घ्या आणि मग एकदा का रवाही थोडासा गरम झाला की गॅस कमी करून याला एकसारखं भाजत राहायचं. एक 10 ते 12 मिनिटं याला लागतात. रवा चांगला भाजल्याचा खमंग असा वास येईपर्यंत रव्याचा हलकासा रंग बदलतो इतपत याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, रवा असा छान गुलाबीसर भाजला गेलेला आहे. आता बाकीचं साहित्य जे आहे ते दाखवते. तर अर्धा किलोच्या हिशोबानं या ठिकाणी साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे. 1 टीस्पून मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून हिंग आहे. 2 छोटी काडी कढीपत्ता आहे. तसेच 2 टेबलस्पून उडीद डाळ घेतलेली आहे. आवडीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून हरभरा डाळ घेतलेली आहे. त्यानंतर आपण दोन्ही डाळी घालतोय त्याच्यामुळं त्याचप्रमाणे अर्धा कपपेक्षा थोडेसे कमी आणि पाव कपपेक्षा जास्त असे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे घालणं ऐच्छिक आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ दोन्ही घालतो आहोत. त्याच्यामुळं शेंगदाणे जर का आवडत नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतील. आता काय करायचं, कढईमध्ये 4 टेबलस्पून म्हणजे 4 मोठे चमचे तेल गरम केलं. तेलामध्ये सगळ्यात आधी घालायचे आहेत डाळी. तर या ठिकाणी उडीद डाळ घातली. त्यानंतर हरभरा डाळ घातलेली आहे. एक 2 मिनिटं डाळी ज्या आहेत त्या तळून घ्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे. हे तीनही साहित्य तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळं आधी हे साहित्य घालायचं. डाळी तळल्याचा छान खमंग असा वास येईपर्यंत आणि डाळींचा रंग जो आहे तो हलका गुलाबीसर सोनेरी असा होईपर्यंत डाळी ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या. खूप जास्त रंग येईपर्यंतही थांबायचं नाही आहे, कारण पुढचं साहित्य घालेपर्यंत देखील या डाळी ज्या आहेत त्या तळल्या जातात. हे बघा, अशा हलक्या गुलाबीसर अशा रंगाच्या झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली, मोहरी घातलेली आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे घातले, थोडंसं मीठ घातलं. फोडणीचं जे सगळं साहित्य आहे ते मंद आचेवरच तळून घ्यायचं आहे. गॅस वाढवायचा नाही. 2 चमचे साजूक तूप याच्यामध्ये घालायचं, त्याच्यामुळे फोडणीला आणि पर्यायानं उपम्याला सुद्धा छानसा वास येतो. तुम्ही पाहू शकता सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित तळलं गेलं. जसं आपण चिवड्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची छानशी तळून घेतो तसं यातला पाण्याचा अंश जाऊन हे दोन्ही साहित्य थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. आणि मग सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घालायचं आहे हिंग. हिंग जे ते करपतं त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचं. आणि त्यानंतर घातलेला आहे आपला भाजलेला रवा. सगळं छान असं एकसारखं मिक्स करून घ्या. 1 टेबलस्पून मीठ याच्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ तुम्ही कमी अधिक करू शकता. सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. रवा आपण ऑलरेडी भाजलेला होता त्याच्यामुळं फारसा भाजायची आवश्यकता नाही. एक 2 मिनिटं फोडणीसोबत याला छान असं परतून घ्या आणि मग गॅस बंद करू शकता. गॅस बंद केल्यानंतरसुद्धा कढईतच ठेवणार असाल तर अधूनमधून रवा खालीवर करत राहा, नाहीतर तळाशी जो रवा आहे तो लालसर होऊ शकतो. व्यवस्थित पूर्णपणे थंड झाल्यानंतर एक 5-6 तासानंतरच हे जे प्रीमिक्स आहे ते कोरड्या अशा बरणीमध्ये भरून ठेवायचं. फ्रीजमध्ये जर का ठेवणार नसाल तर 1 महिनाभर हे व्यवस्थित टिकतं. पण त्याहून जास्त दिवस जर का ठेवायचं असेल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा. तर अशा प्रकारे आपलं उपमा प्रीमिक्स जे ते तयार आहे. कसं वापरायचं ते नंतर दाखवते. आता पाहूयात शेवई उपमा प्रीमिक्स. तर याकरता या अशा घरगुती शेवया करून मिळतात त्या करून घेतलेल्या आहेत, किंवा विकत रेडीमेड शेवई जे आहे ते सुपर मार्केटमध्ये वगैरे मिळते ती घेतली तरीसुद्धा चालेल. या ठिकाणी सुद्धा मी अर्धा किलो शेवई घेतलेली आहे. गव्हाची शेवई आहे. शेवई जर का मोडलेली नसेल तर अशी मोडून तिचा चूर करून घ्यायचा. खूप जास्तही बारीक करायचं नाही. त्याचप्रमाणे जर का खूप पीठपीठ असं झालेलं असेल तर शेवई एकदा चाळून देखील तुम्ही घेऊ शकता. आता जसं आपण रवा भाजून घेतला तसंच शेवईसुद्धा कोरडीच कढईमध्ये भाजून घ्यायची. सुरुवातीला शेवई चांगली गरम होईपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. एकदा का शेवई चांगली भाजली गेली, थोडीशी कुरकुरीत झाली की मग गॅस कमी करून याला मंद आचेवर तुम्ही भाजून घेऊ शकता. शेवई थोडीशी भाजली गेली की याच्यामध्ये साजूक तूप घालायचं, म्हणजे शेवई व्यवस्थित छान भाजली जाते.
आणि उपमासुद्धा याचा छान मोकळा असा होतो. हे बघा, शेवईचा रंग बदलून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत याला जे आहे ते भाजून घेतलं. हे बघा, तुम्ही पाहू शकता असा छानसा सोनेरी रंग याला आलेला आहे. आता हे बाजूला काढलं. त्यानंतर आता याच्यासुद्धा फोडणीचं साहित्य मी दाखवते. तर याच्यामध्ये घेतलेली आहे 1 टीस्पून मोहरी, त्यानंतर 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे उडीद डाळ आहे आणि याच्या फोडणीला घालणार आहोत आपण अर्धा टीस्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा हळद, त्यानंतर पाव कप काजूचे काप घेतलेले आहेत. तसेच हरभरा डाळ इथे आपण घालणार नाही आहोत, त्याच्याऐवजी शेंगदाणे थोडेसे जास्त म्हणजे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता कढईमध्ये 4 टेबलस्पून म्हणजे 4 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे फोडणीसाठी. सगळ्यात आधी घातली उडीद डाळ. उडीद डाळ थोडीशी अशी परतली की याच्यामध्ये शेंगदाणे घातले आणि हे दोन्ही साहित्य छान गुलाबीसर रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. उडीद डाळ अशी छान गुलाबीसर झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. सगळं साहित्य जे आहे ते मंद आचेवरच तळायचं बरं का. त्यानंतर याच्यामध्ये घातली मोहरी, काजूचे काप. काजूचे काप तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ते तुम्ही नंतर घालू शकता. एकदा का डाळी व्यवस्थित तळल्या गेल्या की बाकीचं साहित्य थोडंफार पुढे मागे झालं तरीसुद्धा चालतं. हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, कढीपत्त्याची पानं घातली आणि मंद आचेवर कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. मिरची आणि कढीपत्त्यामधला पाण्याचा अंश जाऊन ते छान कुरकुरीत झालं की मग याच्यामध्ये घालायची आहे हळद आणि सगळ्यात शेवटी घातलं हिंग. ही अशी शेवईच्या उपम्यासाठीची जी फोडणी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये घातल्या भाजलेल्या शेवया आणि सगळं छान असं परतून घ्या. व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आणि मग गॅस बंद करू शकता. याच्यामध्ये सुद्धा 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. शेवईमध्ये किती मीठ आहे नाही आहे त्यानुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. हे बघा, एकसारखी याला फोडणी लावून झालेली आहे. हळदीमुळे छान पिवळसर असा रंग याला आलेला आहे. सगळं मिक्स करायचं आणि मग कढईमध्येच याला थंड होऊ द्यायचं. अधूनमधून खालीवर करत राहायचं म्हणजे मग शेवई एकसारखी भाजली जाते. थंड झाल्यावरच प्रीमिक्स जे आहे ते कोरड्या केलेल्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. आता हे प्रीमिक्स वापरायचं कसं, तर याच्यामध्ये डायरेक्ट उकळतं पाणी घातलं आणि 2 मिनिटं याला वाफवलं की आपला उपमा जो आहे तो तयार होतो. पण जर का तुम्ही घरी असाल आणि तुम्हाला भाज्या उपलब्ध होणार असतील तर याच्यामध्ये ताज्या फ्रेश भाज्या तुम्ही घालू शकता. तर थोड्याशा तेलावर काय करायचं, कांदा परतून घेतला, त्यानंतर ज्या भाज्या उपलब्ध आहेत म्हणजे गाजराचे काप घातलेले आहेत, मटार घातलेले आहेत, ते थोडेसे परतून घेतले आणि मग याच्यामध्ये शेवईचं प्रीमिक्स घातलेलं आहे. शेवईचं जर का प्रीमिक्स असेल तर 1 प्लेटसाठी साधारण अर्धा कप प्रीमिक्स जे ते मी वापरते. थोडंसं याला उकळून घ्या आणि मग एक उकळी आली की याच्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं याला वाफवून घ्या आणि आपला मस्त मोकळा असा शेवईचा उपमा जो आहे तो तयार झालेला आहे. मीठ हवं तर तुम्ही चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. आता रव्याचा उपमा बनवायचा असेल तरीसुद्धा अगदी तसंच. याच्यामध्ये उकळतं पाणी घातलं तरीसुद्धा उपमा तयार होतो. पण जर का फ्रेश भाज्या उपलब्ध असतील तर त्या घातला तर उपमा अजून छान होतो. चॉपरमध्ये एकत्र भाज्या जरी कापून घेतल्या तरीसुद्धा बराच वेळ वाचतो. तुम्हाला एका प्लेटसाठी पाव कपपेक्षा थोडासा जास्त 1/3 कप प्रीमिक्स जे ते लागेल आणि याच्यामध्ये सुद्धा दुप्पट उकळतं पाणी घालायचं. मीठ चवीनुसार कमी अधिक करा. उकळी आली की झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटातच आपला असा मस्त असा उपमा रव्याचा जो आहे तो तयार झालेला आहे. हे दोन्ही प्रीमिक्सेस जर का करून ठेवलेले असतील तर एकतर वेळ आणि एनर्जी दोन्हीही वाचतं. अजून कुठले असे प्रीमिक्सेस जर का तुम्हाला माहिती असतील तर ते मला कळवायला विसरू नका किंवा अजून कोणत्या रेसिपीज जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर तेही कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.